नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 23 मार्च आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आज रविवार आहे, आज लिलाव बंद असतो। हा जो व्हिडिओ आहे कालच्या ट्रॅक्टरचा आणि पिकअपचा लिलावचा व्हिडिओ आहे, तर कन्फ्यूज होऊ नका। आज रविवार, आज लिलाव बंद असतो। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून उद्या चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टरचं आणि पिकअपचं दोघांचा लिलाव दाखवले आणि लाल कांदा आणि उन्हाळ कांदा काय भाव जायले ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे, त्यांचे बियाणे कळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओमध्ये आपण एक नंबर गोल्टी खात सगळ्यांचा भाव विचारेल, तुम्हाला सरासरी हायेस्ट लोएस्ट काय निघाले ते सुद्धा कळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि हा व्हिडिओ कालच्या शनिवारच्या ट्रॅक्टरचा आणि पिकअपचा लिलावचा व्हिडिओ आहे। तर आज रविवार, आज लिलाव बंद असतो, कन्फ्यूज होऊ नका। चला भाव बघूया। तर मित्रांनो, ट्रॅक्टरच्या लाईनीला आलोय, बघू ट्रॅक्टर मध्ये काय भाव जायले। लाल कांदा आहे, काय भाव गेलं? 1135 रुपये, 1135 रुपीज। कुठला आहे कांदा? सिंदवडचा कांदा आहे। शिल्लक किती अजून? दोन ट्रॅक्टर शिल्लक आहे। उन्हाळ कांदा आहे का आपल्याकडे? कधी चालू होणार आहे? 15 दिवस। बरं, ओके, पुढे बघू। ही गोल्टी काय भाव गेली असेल? 650 रुपये। आपलीच आहे का? बरं, 650 रुपये, 650। पुढे बघू, काय भाव गेला? 1103 रुपये। बघू शकतो तुम्ही, लाल कांदा आहे, 1103, 1133 रुपीज। कुठला आहे कांदा? दोडंबा। शिल्लक किती अजून लाल कांदा? दोन ट्रॅक्टर आहे, दोन ट्रॅक्टर शिल्लक आहे। उन्हाळ कांदा आहे का? कधी चालू होणार आहे? 15 दिवस ना। बरं, बघू शकतो तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलो? 11 1111 रुपीज। बघू शकतो तुम्ही। कुठला आहे कांदा? सावरगाव। शिल्लक किती अजून? शिल्लक लाल संपला, शेवटची। बरं, शेवटचा ट्रॅक्टर आहे। उन्हाळ कधी चालू होणार आहे? उद्या लगेच। ओके, पुढे बघू, काय भाव गेलो? 1140 रुपये। बघू शकतो तुम्ही, 1140, 1140 रुपीज। कुठला आहे कांदा? सावरगाव। शिल्लक किती अजून लाल कांदा? दोन ट्रॅक्टर, एक ट्रॅक्टर। ओके, उन्हाळ कांदा आहे का? उन्हाळ कांदा आहे ना। कधी चालू होणार आहे? झालं चालू। ओके, पुढे बघू, काय भाव गेलं? 1300 रुपये, 1380 रुपये, 1380 रुपीज। कुठला आहे कांदा? मळगाव। बरं, शिल्लक किती अजून? दोन तीन ट्रॅक्टर आहे। उन्हाळ कांदा कधी चालू होणार आहे? चालू झालंय का? बरं, याचं बियाणं कोणतं असेल? हो, प्रसाद मधलं बियाणं होतं। ओके, पुढे बघू, हे काय भाव गेलंय? 1153। बघू शकतो तुम्ही, 1153, 1153 रुपीज। कुठला आहे कांदा दादा? खडकवासला। शिल्लक किती असेल अजून? एक ट्रॉली बाकी। याच्या नंतर का? आणि उन्हाळ कांदा झालं एक चालू। याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे। ओके, पुढे बघू, काय भाव गेला लाल कांदा? 1351, 1351 रुपीज, 1351। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। साईज आहे 55-60 साईज आहे। कुठला आहे कांदा? विजयनगर दोडंबा। आणि शिल्लक किती लाल कांदा? याच्या नंतर एक ट्रॅक्टर आहे। ओके, आणि उन्हाळ कांदा कधी चालू होणार आहे? 5-6 दिवस आहे ना अजून। ओके, म्हणजे काढणं चालू झालं असेल, 5-6 दिवसात काढायचं आहे। ओके, पुढे बघू, बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलं? 1140, मीडियम साईज लाल कांदा, 1140, 1140 रुपीज। कुठला आहे कांदा? वडाळी बोई। शिल्लक किती अजून लाल कांदा? दोन ट्रॅक्टर शिल्लक आहे। याच्या नंतर ना। बरं, दोन ट्रॅक्टर शिल्लक आहे। उन्हाळ कांदा कधी चालू होणार आहे? पुढच्या हप्त्यात। ओके, पुढे बघू, काय भाव गेलो? 1316, 1316 रुपीज। बघू शकतो, मीडियम साईज आहे, 45-50 साईज आहे। कुठला आहे कांदा? रेडगाव। लाल कांदा शिल्लक किती असेल अजून? 3-4 ट्रॅक्टर आहे ना। बरं, उन्हाळ कांदा आहे का? कधी चालू होईल? अच्छा, महिना आहे अजून। ओके, हा, मार्केटमध्ये चालू आहे। बरं, आपला 1 महिना आहे ना। ओके, काय भाव गेला? बरं, काय भाव गेलो? 1252, मीडियम साईज आहे। बघू शकतो 1252, 1252 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचोले। शिल्लक किती अजून? एवढंच ट्रॅक्टर आहे का? याच्या नंतर आहे। ओके, उन्हाळ कांदा आहे का? कधी चालू होणार आहे? 15 दिवस। याचं बियाणं कोणतं होतं? पंचगंगाचं बियाणं आहे। बघू शकतो क्वालिटी। पिंपळगाव कांदा मार्केट।
डेली सर्व्हिस काय भाव गेलं 12.5 रुपये 1250 रुपीज 1250. कुठला आहे कांदा खेलदरी ओके खेलदरीचा कांदा आहे. शिल्लक किती असेल काका शेवट आहे. आणि उन्हाळा कांदा आहे का कधी चालू होणार आहे मार्च एंडिंग ओके. पुढे बघू शकतो मित्रांनो दुसऱ्या लाईनच्या अर्ध्या लाईनीपासून स्टार्ट केलंय. काल आपण 1.5 लाईन दाखवली होती आज 1.5 लाईन दाखवू. काय भाव गेलो 13.99 1400 जाईल लगभग. उन्हाळा कांदा आहे 13.99. कुठला आहे कांदा डेकाळे. आणि बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणं आहे बरं. पुढं बघू काय भाव गेलो लाल कांदा 1200 कंप्लीट 1200 का 1200 रुपये 1200 रुपीज. शिल्लक किती असेल आणून लाल कांदा एक ट्रॅक्टर. उन्हाळा कांदा आहे का कधी चालू होईल 8 दिवसानंतर ओके. पुढं बघू काय भाव गेलं उन्हाळा कांदा 15.25 बघू शकतो 15.25 1525 रुपीज. कुठला आहे कांदा मेंढी सिन्नर ओके. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं आंबरचं बियाणं आहे ना बरं. पुढं बघू शकतो क्वालिटी काय भाव गेलो 1525 जाईल 1525 रुपीज. बघू शकतो मी. कुठला आहे कांदा नाईताळे. आणि बियाणं कोणतं होतं याचं बरं बघू शकतो मी नाईताळेचा कांदा आहे 1550 रुपये. पुढे बघू शकतो मी उन्हाळा कांदा आहे काय भाव गेलो 1425 रुपये 1425 रुपीज. कुठला आहे कांदा वडनेर बायराव. आणि बियाणं कोणतं होतं काकायचं गावठी बियाणं आहे ना वडनेर बायराव बरं. पुढे बघू काय भाव गेलं 1461 1461 रुपीज 1461. कुठला आहे कांदा सटाणा बरं 1461 1461 रुपीज. बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणं आहे ओके. पुढं बघू कोणता हो कांदा बरं उन्हाळा कांदा आहे बघू शकतो. बियाणं कोणतं होतं याचं सांगता येणार नाही विकत घेतलेला बेभरोसा बरं. कुठला आहे कांदा 1 रुपये. किती भाव काय गेला याचा 1332 रुपये 1332 रुपीज ओके 1332. पुढं बघू काय भाव गेलं 1300 रुपये 1300 रुपीज 1300 रुपये लाल कांदा. आणि शिल्लक किती असेल अजून एक गाडी शेवटची. उन्हाळा कांदा आहे का कधी चालू होईल ते चालू झालं आहे का ओके. याचं बियाणं कोणतं होतं घरगुती बियाणं आहे ना बरं. कलर आहे. पुढं बघू गोल्टी काय भाव गेली 500 रुपये फिक्समध्ये ओके 500 रुपीज 500 रुपये फिक्स. दादा हा व्हिडिओ उद्या येणार रविवारी सकाळी 7 वाजता 500 रुपये फिक्समध्ये ना. आणि 1200 रुपये बघू शकतो लाल कांदा 1200 रुपये बघू शकतो लाल कांदा 1200 1200 रुपये. आणि शिल्लक किती असेल अजून शेवट आहे का उन्हाळा कांदा आहे का कधी चालू होईल ते 8 दिवसांनी बरं. पुढं बघू शकतो क्वालिटी काय भाव गेलो 1125 रुपये 1125 रुपये 1125 रुपीज 1125 रुपये. आणि कुठला कांदा सोग्रस. शिल्लक किती असेल लाल कांदा अजून लास्ट गाडी. उन्हाळा कांदा आहे का कधी चालू होईल ते बरं काढायचं काम चालू आहे ओके. याचं बियाणं कोणतं होतं घरगुती बियाणं आहे. गोल्टी आपली का काय भाव गेली गोल्टी फिक्समध्ये 400 रुपये 400 रुपीज बारीक गोल्टी ओके. पुढं बघू काय भाव गेला उन्हाळा कांदा काय भाव गेला 1400 रुपये 1400 रुपीज उन्हाळे बघू शकतो 1400 रुपये. आणि बियाणं कोणतं होतं याचं नापेडचं बियाणं आहे. आणि कुठला आहे कांदा साकोरे ओके 55-60 साईज आहे बघू शकतो. पुढं बघू काय भाव गेलो लाल कांदा
1351 1351 रुपीज 1351. शिल्लक किती अजून कांदा? हा संपला का? कुठला कांदा? वडनेर बाहेर. ओके. उन्हाळ कांदा आहे का? 15 दिवस लेट आहे. बर पुढं बघू काय भाव गेला? 1341 1341 रुपीज 1341. कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी. शिल्लक किती अजून लाल कांदा? एकच गाडी का? एवढी का? मग पुढं अजून एक गाडी. ओके. आणि उन्हाळ कांदा आहे का? नाही ना. बरं याचं बियाणं कोणतं होतं? बरं घरगुती बियाणं आहे. पुढं बघू काय भाव गेलो? 1400 रुपये. उन्हाळ कांदा आहे बघ शकतो 1400 रुपये 1400 रुपीज 1400 रुपये. कुठला आहे कांदा? ब्राह्मणगाव. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. ब्राह्मणगावचा कांदा आहे. बरं पुढं बघू लाल कांदा काय भाव गेला? 1280 1280 रुपीज 1280 रुपये. कुठला आहे कांदा? भुतेने. शिल्लक किती असेल अजून? शेवटची गाडी ना. उन्हाळ कांदा आहे का? गावात आहे का? बरं किती असेल गावात तरी? भरपूर आहे ना. बरं पुढं बघू काय भाव गेला? 1102 रुपये 1102 रुपीज. कुठला आहे कांदा? कानमंडळ आहे. शिल्लक किती अजून लाल कांदा? शिल्लक अजून 20 ते 22 क्विंटल. बरं 20 ते 22 क्विंटल भरपूर आहे म्हणजे अजून. बरं आणि उन्हाळ कांदा आहे का? कधी चालू होणार आहे? 8 दिवस आहे ना. बरं ठीक. पुढं बघू बघ शकतो तुम्ही लालची गोल्टी 725 बघ शकतो तुम्ही 725 रुपये जाईल 725 रुपीज. ओ कुठला आहे कांदा? चायनाचं बियाणं आहे ना. कांदा कुठला आहे? शिरवडा. शिल्लक किती असेल लाल कांदा अजून? 2 गाड्या. आणि उन्हाळ कांदा आहे का? कधी चालू होणार आहे? 10-12 दिवस आहे ना. बरं हे 2-3 गाड्या आहे का अजून? बरं पुढं बघ शकतो तुम्ही लाल कांदा आहे. काय भाव गेलो? 1390 1301 रुपये 1301 रुपीज. कुठला आहे कांदा? खेलदरी. शिल्लक किती अजून कांदा? लाल कांदा शेवटची गाडी होती का? उन्हाळ कांदा आहे का? त्याच चालू होणार आहे. 15 दिवस आहे ना. बरं आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. बरं पुढं बघू